त्यांना न्यायचं ना, त्यांनी पाईपलाईन न्यायचं म्हणून आमची गुण नाही न्यायचं पाटण. ते तिथे जमिनी गेल्या गेल्या आमचा आका खेळ करून टाकले पार. नाही तर मग पाठ तुडी तर माझ्या वावरात आणि येऊन दे पाणी कोण येतं पाहतो, कोण वाकडं करतं. आमचं रितशीर करणार, आम्ही तोडणार पाठ. त्यांना पाणी लागत आहे, परंतु आमच्या जमिनींना नुकसान झालं ते का आम्हाला भरून देणार आहे का? त्यांचं झालं एक बाजू फक्त पाण्याची, आमच्या जमिनीचं काय? नमस्कार, स्वराज्य माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता आलेलो आहोत कुंभेफळ या ठिकाणी. आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे माणसं शेतातून तिथल्या पाण्यात घेऊन येत आहेत. आता हे पाणी आलं कुठून हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अकोले तालुक्यामध्ये निळवंडे धरणाचं काम पूर्ण झालं आणि त्यानंतर उजव्या कालव्याचं पाणी सोडण्यात आलेलं आहे. टेस्टिंगसाठी पाणी सोडण्यात आलं, परंतु कालव्याला एवढी मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे की या ठिकाणी आपण पाहू शकतो सगळ्या रस्त्यांना पाणी आहे. गावांमध्ये पाणी घुसलेलं आहे. 1.5-2 किलोमीटरपर्यंत गावामध्ये पाणी आलेलं आहे आणि गावचे सगळे रस्ते हे जलमय झालेले आहेत. लोकांच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे. शेताचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्यासोबत काही कुंभेफळ गावचे ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, आपल्या गावात हे पाणी किती दिवसापासून आहे? साधारण गेले 2 महिने झाले साहेब पाणी. गेले 2 महिन्यापासून या गावातील लोकांच्या शेतामध्ये पाणी आहे, गावामध्ये पाणी आहे. आपलं काय काय नुकसान झालं? आमचे कांदे नुकसान झाले, ऊसाचे नुकसान झाली, सगळ्या पिकाचे नुकसान झाली. आमच्या पूर्ण वावराने पाणी, आता सध्या पाणी 2 महिन्यापासून पाणी. आम्ही सगळा पाठपुरावा केल्याबद्दल शासन काही आमची दखल घेत नाही. जवळजवळ आमची 100 एकर जमीन जवळजवळ सगळी पाण्याखाली, सुगापासून तर कळसपर्यंत आखी शेती आमची पाण्याखाली. म्हणजे एक तर बळीराजा मोठ्या संकटात आहे, भाजीपाल्याला भाव भेटत नाहीये आणि इकडून तिकडून थोडाफार भाजीपाल्याला भाव आला तर त्यावरती हे आसमानी संकट शेतकऱ्यावर नेहमीच येत आहे. नुकसान झालं असेल गावामध्ये साधारण कमी कमी 50-60 एकरचं नुकसान झालं सध्या. म्हणजे या फक्त कुंभेफळ गावामध्ये 50 ते 60 एकर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणखी काय काय नुकसान झाले? शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे. काही कांदे पिकं होते, मका, काहींचे गहू पाण्याखाली गेलेले आहेत. दुधांमुळे दूध आणता येत नाही. या ठिकाणी आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत, विद्यार्थी आहेत. आपण त्यांच्या समस्या जाणून घेणार. तो कितवीला आहे नेमकी, तुला काय समस्या आहे? रस्त्याला पाणी आहे त्याच्यामुळे जाता येत नाही. बाबा, तुम्ही काय अडचण नाही? मग काय मागणी काय तुमची शासनाकडे? मागणी काय नाही? पाणी एक साईडने काढून देणे, बाकी बंद करा म्हणा. एका साईडने काढून देणे प्रश्न मुश्किल. तुमचे पाणी बंद करा. पाणी बंद करा. काय तुमची काय मागणी? पाण्यामुळे सर्वच लोकांची अडचण झाली. रस्त्याने जाता येत नाही, जाणाऱ्या लोकांना दूध घालायला जाता येत नाही. शाळेच्या मुलांना अडचण आहे. सगळ्यांचे पाय ओले होतात, सगळ्या चिखल्या पडल्या पोरांच्या पायांना. सगळ्या गाड्या खराब झालेल्या आहे आणि ऊसाला तोडी बंद झालेलं आहे. गाड्या निघती नाही, त्यामुळे ते पाण्याची व्यवस्था लवकर करायला पाहिजे. काळाची गरज येते आणि केलीच पाहिजे असं. म्हणजे एकंदर आता कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे आणि गळीत हंगाम चालू असताना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ऊसाला तोडही येत नाहीये आणि जे शाळेतील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना रस्त्याने जाता येत नाहीये. त्यामुळे विद्यार्थी आजारी पडलेले आहे, पायांना चिखल्या यासारखे आजार पण झालेले. आणखी काय समस्या आहे? म्हणजे ऊस तोडीसाठी ज्या गाड्या आहेत त्या टायर बैलगाड्या आहेत त्या परत जाऊ राहिल्यात, कारण रस्त्याला पाणी सर्वत्र. मग काय मागणी काय तुमची नेमकी? मागणी काय? पाणी बंद करण्याची. मी कुंभेफळ गावातून बोलतोय. हे पाटाचं पाणी आहे, निळवंडे पाटाचं पाणी आहे सर्व. हे तुम्ही बघताय या ठिकाणी ही मका होती, या ठिकाणी कांद्याचं रॉप होतं या वावरामध्ये. अशा पद्धतीने प्रचंड या कुंभेफळ गावचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जवळपास नाव नितीन अशोक चासकर, राहणार कळस खुर्द. गेले 2 महिने झाले ते शेडनेट हाऊस उभं करून आणि पाटाचं पाणी याच्यात उपळल्यामुळं मला काहीच पिकाचं उत्पन्न घेता नाही आलं आणि हे पाणी त्वरित बंद करण्यात यावं आणि माझं नुकसान भरपाई मिळावी एवढी अपेक्षा आहे माझी. त्याच्यानंतर माझं शेजारी शेत आहे जवळ 2-2.5 एकर, ते पण उपळलेलं आहे. त्याच्यात झेंडू होते
ती खराब झालेली आहे. कळसखुर्द या निळवंडेच्या पाटाच्या पाण्यामुळे आमच्या गावातील 30-35 एकर जमीन ही उद्ध्वस्त झालेली आहे आणि दुधाचा प्रश्न, दूध घालता येत नाही माणसांना. परत रस्त्याला पाणी आलेलं आहे आणि गडाक वस्तीपाशी पाणी आले. परत शरद रामभाऊ वागचौर यांचा ऊस तुटत होता, ऊस तुटायचं काम चालू असताना सुद्धा पाणी आलं आणि ऊस तोड बंद झाली. गणेशकर बोलते मी कुंभेफळवरून. आणि इथं खूप पाटाचं पाणी रस्त्यांना आलेलं आहे. आम्हाला काही चालता येत नाही रस्त्याने, त्याच्यामुळे असं वाहन करून आम्हाला कामाला जावं लागतं. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. ववाळुनी उधळतो जीव माय बापा, वनवायोरी पेटला खेळ मांडला, खेळ मांडला. 200 एकर शेती आहे आणि आम्हाला वावरात जाता येत नाही. आमची जमीन पाण्यात गेली. आम्ही दिंड्यात जातो. आमची लहान लहान मुलं गावात मराठी शाळेत जातात, त्यांचे पायी सडायला लागली. या सरकारनं प्लास्टर करावा, काहीतरी आमची सोय करावा. खाल्ल्या लोकांना पाणी द्यायचं, धरण आमच्याकडं, पाट आमच्याकडं, मग आम्ही काय करायचं? गणपत वैद्य, सुगाव खुर्द ह्या परिसरामध्ये आता आपण ज्या स्पॉटला उभे, जवळजवळ 50 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाले. समोर ते दिसतंय आणि त्वरित हे पाटाचं पाणी बंद करण्यात यावा, नाही तर अन्यथा इथून पुढे जर असं एवढं पाणी जर राहिलं, याची दुरुस्तीचा काहीतरी मार्ग शोधावा, तरच ते सक्सेसफुल होईल. सरकार समजा काहीच याची दखल घेत नाही, म्हणजे याचा अर्थ काय? ठीक आहे, पाणी सोडायला पाहिजे, पण किती रोटेशन महिनाभर, या म्हणजे हा विचारच करायला कोणी तयार नाही ना. त्यांना पाणी लागत, परंतु आमच्या जमिनींना नुकसान झालं. हे माझं क्षेत्र आहे, इथं कांदा पेरलेले आणि पूर्णपणे अर्धा प्लॉट आता पाण्यामध्ये गेलेला आहे आणि वरचे बी खराब झालेले, पिवळे पडून गेले. पण नाही, पूर्ण उपळेले. पाणी बंद करणं काय मागणी काय तुमचं? जेवढे शिडी वर्ग आहेत याचे आलं पाटाचे ते पूर्ण लिकेज आहेत आलंच का. त्याच्यामुळे ना संपूर्ण आहे ना प्रत्येक गावामध्ये पाणी देतो, पाणी शेतामध्ये पूर्ण आलंच का. शिडी वर्गांची त्यांनी रिपेअरिंग करावा, पाणी बंद करावा, ही आमची मागणी. मागणी काय? मागणी अशी आहे का पाणी लवकरात लवकर बंद केलं पाहिजे. आम्हाला रस्त्यावरती येण्या जाण्यास खूप प्रॉब्लेम येत आहे. त्याच्यामुळे मागणी काय? कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी बंदच केलं पाहिजे. काय मागणी काय तुमची? पाणी बंद केलं पाहिजे. काय मागणी काय तुमची? पाणी बंद केलं पाहिजे. तुमची काय मागणी? पाणी बंद झालं. काय मागणी? पाणी बंद झालं पाहिजे.
तुमची काय ही मागणी? गळती आहे, ही गळती पहिली बंद करावी आणि नंतरच पाणी सोडावे. गळती असल्यानं कधी पाणी सोडू नये. आमची शेती खराब झाली आहे त्यामध्ये आणि रस्ते सुद्धा खराब. काय मागणी काय तुमची? आमच्या 2-4 एकर ऊस असून तुटायला नाही जाऊ राहिले पुढे असून आणि पाणी बंदच झालं पाहिजे. टोटल पाणी बंद झालं. म्हणजे एकंदर सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी का हे पाणी त्वरित बंद झालं पाहिजे. म्हणजे हे पाणी फक्त टेस्टिंगसाठी होतं की हे पाटाचं काम झालंय की नाही, ते व्यवस्थित लिकेज आहे का हे टेस्ट करण्यासाठी पाणी सोडण्यात आलं होतं. परंतु मोठ्या प्रमाणात गळती या ठिकाणी झालेली आहे. शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत आहेत आणि बळीराजा या ठिकाणी हवालदिल आहे. या ठिकाणी कुंभेफळ ग्रामस्थांचं सर्वांचं म्हणणं आहे की हे पाणी त्वरित बंद झालं पाहिजे. स्वराज्य माझ्यासाठी आबासाहेब मंडलिक, अकोले, अहमदनगर.